नो ब्रेड, नो कॉर्नफ्लॉवर आणि तळायचेही नाही. फक्त थोड्याशा तेलात असे सोनेरी होऊ द्यायचे. बरं बरेच जण असा विचार करतात, की अरे खूप गोष्टी तयार कराव्या लागतात यासाठी. पण तुम्हाला सांगू का, हे सगळं तयार करण्यासाठी हार्डली 1 तास जातो. आणि एकदा की हे तयार झालं, तर त्याचा जो एंड रिझल्ट आहे ना, तो म्हणजे असा की तुम्ही मनसोक्त पोटभर एकदा नाही, दोनदा नाही, 3दा वेगवेगळ्या पद्धतीने ही चाट घरातील सर्वजण मस्त एन्जॉय करू शकता. शुद्धतेसोबत जर जिभेचे चोचले पुरवायचे असेल ना, तर ही चटपटीत चवदार चाट घरीच बनवा. आणि ही चाट सर्व्ह करताना ना खूप मजा येते. मजा काय अक्षरशः तोंडाला पाणी सुटतं आणि एकदा डिश तयार झाली रे झाली, की अगदी मिनिटात फस्त पटापट. आणि गरमागरम ही चाट अप्रतिम लागते चवीला. नमस्कार, सुषमा जल्दीवल्दी रेसिपीज अँड सॅलड मध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत. आणि चाट चाट म्हटलं की सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटतं. आणि म्हणजे चाट असा पदार्थ आहे की कोणाला आवडणार नाही. पण काय होतं ना, बाहेर चाट खायची म्हटलं की ती कशी असेल, काय असेल, चांगली असेल की नाही, हाही एक विचार येतो. तर आज आपण चाटच बनवणार आहोत, पण रगडा पॅटीस चाट आहे आपली. याच्यामध्ये आपण रगडा, पॅटीस, 2 प्रकारच्या चटण्या हे सगळं पाहणार आहोत. बरं, हे सगळं करताना वेळ भरपूर जातो. त्याच्यामुळे वेळेचं मॅनेजमेंट कसं करायचं हे तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. एक नंबर चाट तयार होते. तुम्ही एकदा घरी बनवाल ना आणि तुमचं वेळेचं मॅनेजमेंट जमलं ना, तर तुम्ही नेहमीसाठी घरीच चाट बनवाल. तर चॅटची रेसिपी पाहूया. पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल किंवा अजूनही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल, तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. तसेच बेल आयकॉनला पण क्लिक करा, जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन पहिल्यांदा तुम्हाला येतील. आणि चला रेसिपी बघूया. आता आधी आपण चिंचेच्या चटणीची तयारी करू. तर त्यासाठी मेजरिंग कप आणि अर्धा कप चिंच घेतलेली आहे. त्याच्यामधले चिंचोके काढून टाकलेले. वजनाने म्हणाल तर ही 50 ग्रॅम आहे. आणि त्याच कपाने थोडंसं वरती भरून खजूर घेतलेले आहे. वजनाने म्हणाल तर हे 100 ग्रॅम आहे. आणि त्याच्यामध्ये 1 ग्लास गरम पाणी घालून घेतलेलं, किंवा त्याच्या वरपर्यंत येईल एवढं गरम पाणी घालून घ्यायचं. थोडंसं चमच्याच्या साहाय्याने खाली दाबून घेऊ आणि याच्यावरती झाकण ठेवून आपण अर्ध्या तासासाठी असंच ठेवून देऊ, म्हणजे ते चांगलं स्मॅश होतं. त्यानंतर आलूची टिक्की बनवण्यासाठी लगेच आपण आलू कुकरला लावून घेऊ. तर आलू मी चांगले धुवून घेतलेले आहे. तर 8 आलू घेऊन घेतले आणि त्याच्यामध्ये जास्त पाणी नाही घालायचं. अर्धा ग्लास पाणी घातलं आणि कुकरला आपण हे लावून घेऊ. 3 ते 4 शिट्ट्यामध्ये आलू चांगले आपले शिजून जातात. आलू चांगले शिजायला पाहिजे. आणि हे सगळं याच सिक्वेन्सने तुम्ही करून घ्या, म्हणजे तुमचा वेळ पण सेव्ह होतो आणि सगळ्या गोष्टी पटापट होतात. हिरवी चटणी तयार करण्यासाठी 1 चमचा जिरं, म्हणजे पोहे खायच्या चमच्याने. नंतर 1 इंची आल्याचे तुकडे आहे. त्याच्यावरची साल काढून घ्यायची. 4 हिरव्या मिरच्या तिखटवाल्या, 7-8 कढीपत्त्याची पानं, पाव चमचा काळ्या मिऱ्याची पूड आहे, 1 चमचा काळं मीठ, पाव चमचा साधं मीठ, 1 चमच्यालाही कमी साखर आणि 3 चमचे ते बारीकवाले शेव घेतलेले. तुमच्याकडे जे शेव असेल तुम्ही ते घेऊ शकता, किंवा शेव नसेल तर डाळवा जो असतो ना फुटाण्याचा, ते तुम्ही घेऊ शकता. छान अगळ-पगळ मोठी मूठ अशी कोथिंबीर घेऊन घेतलेली. कोथिंबीरीला स्वच्छ धुवून घ्यायचं आणि थोडंसं पाणी निथळू द्यायचं. मेजरिंग कप आणि अर्धा कप किंवा आपली नॉर्मल जी वाटी असते ना, त्या वाटीभर पुदिन्याची पानं, एका लिंबूचा रस, 7 ते 8 आईस क्यूब किंवा तुम्ही एकदम चिल वॉटर त्याच्यामध्ये टाकू शकता. आणि आता आपण हे मिक्सरला फिरवून घेऊ. चांगलं फिरवून घ्यायचं. ते मला असं वाटलं तर मी त्याच्यामध्ये पाणी घालेन. सुरुवातीला असंच फिरवून घ्यायचं. आता आपण हे मिक्सरला फिरवून घेऊ आणि याची छान अशी फाईन चटणी तयार करू. या वाटीने 1 वाटी पाणी मी त्याच्यामध्ये टाकलेलं. आता ही चटणी आपण एखाद्या बाउलमध्ये काढून घेऊ आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर रंग आपल्या चटणीला आलेला आहे. आता ही चटणी फ्रीजमध्ये ठेवून द्यायची आपल्या इतर गोष्टी होईपर्यंत. त्याला भिजत घालून जवळपास 20 मिनिट झालेले आहे. चांगलं आपण गरम पाणी त्याच्यामध्ये टाकलं होतं ना, त्याच्यामुळे ते लवकरच मुरल्या गेले. हाताच्या सहाय्याने थोडंसं कुस्करून घेऊ, म्हणजे त्याच्यामधला गर जो आहे तो पटकन निघून जातो. आता या चाळणीमध्ये टाकून घ्यायचं आणि हाताच्या सहाय्याने त्याचा सगळा गर काढून घ्यायचा. आता हा जो वरचा सालं निघाली आहे ना, ती परत पाण्यामध्ये टाकायची आणि असं 1-2दा करून घ्यायचं, म्हणजे त्याच्यामध्ये कुठलाही गर राहिला नको. तर याच्यामधला आपला सगळा गर निघालेला आहे. मेजरिंग कपाने पाऊण कप गूळ आहे. म्हणजे वजनाने म्हणाल तर 125 ग्रॅम गूळ आहे, कारण गोड चटणी तयार करतो आहे, त्याच्यामुळे खजूर आणि गूळ दोन्ही घालून घेतले. तर आता हे ना आपण गरम करून घेऊ, म्हणजे आपला गूळ जो आहे तो पटकन विरघळून जाईल. आणि गूळ विरघळला की मग परत हे चाळून घ्यायचं. काय होतं, बरेचदा गुळामध्ये कचरा असतो किंवा असे बारीक खडे पण असतात. 1 चमचा काश्मीरी मिरचीचं पावडर टाकून घेऊ, म्हणजे याच्यामुळे चव आणि रंग दोन्हीही चांगले येतात. अर्धा चमचा मीठ आणि 1 चमचा जिरे पावडर. आता आपण हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊ. इथे मी 2.25 ग्लास पाण्याचा वापर केलेला आहे.
आता आपण हे परत गॅसवरती ठेवून देऊ आणि आपल्याला याला थोडीशी थिक कन्सिस्टन्सी येईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे. तर बघा आपलं हे शिजवून झालंय. याला मी जवळपास 10 ते 12 मिनिट शिजवून घेतलेलं मीडियम टू लो फ्लेमवरती आणि तुम्ही बघू शकता याची प्रॉपर कन्सिस्टन्सी आलेली आहे. थंड झाल्यावरती अजून थोडंसं हे घट्ट दिसतं. ही चटणी 15 दिवस चांगली राहते. तुम्ही थंड झाल्यावरती तुमची उरली तर एखाद्या छान बॉटलमध्ये भरून ठेवून फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि तुम्हाला पाहिजे तेव्हा वेगवेगळ्या ठिकाणी तुम्ही वापरू शकता. आपली चिंचेची चटणी पण तयार आहे. इथे मी 2 वाटी पिवळे वाटाणे किंवा वजनाने म्हणाल तर 280 ग्रॅम रात्री भिजत घातले होते. तर तुम्ही 5 ते 6 तास याला भिजू टाकू शकता. तुम्हाला जेव्हाही करायचे असेल तेव्हा. तर हे चांगले भिजल्या गेले आहे. तर हे पाणी याचं काढून टाकायचं आणि याच्यामध्ये परत 2 पाणी घालायचं आणि आता आपल्याला हे कुकरमध्ये शिजवून घ्यायचे आहे. तर कुकरमध्ये टाकून घेऊन चांगलं त्याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचं. जवळपास मी 2.25 ग्लास पाणी टाकलं. 1.5 चमचा मीठ, अर्धा चमचा हळद आणि 2 हिरव्या मिरच्या आहेत. तर त्या थोड्याशा मी कापून घेते आणि त्या टाकून घेऊ आपण. तिखटवाल्या हिरव्या मिरच्या आहेत त्याच्यामुळे याला टेस्ट चांगली येते. आणि 1 इंची आल्याचा तुकडा आहे तर तो आपण याच्यामध्ये किसून घालू. त्याच्यामुळे स्वाद खूप मस्त येतो याला. याच्यामधले बटाटे काढून घेतले आणि त्याच कुकरमध्ये आपण हे वाटाणे शिजवून घेतोय. एक छोट्या आकाराचा टोमॅटो आहे. तर ते पण स्वच्छ धुवून त्याच्या पाठीमागचं काढून घ्यायचं आणि आपण याचे छोटे असे काप करून टाकू. म्हणजे एक चवदारपणा त्याला येतोय. पण असं हे सगळं एकत्र शिजवून घेतलं ना, तर ते चवीला पण छान लागतं. आता एकदा आपण सगळं हे मिक्स करून घेऊ आणि कुकरचं झाकण लावून मीडियम फ्लेमवरती आपल्याला याच्या 4 शिट्या काढून घ्यायच्या. इथे बटाट्याची सालं काढून घेतली. बटाट्याला पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आणि आता या बटाट्याला चांगलं स्मॅश करून घ्यायचं. म्हणजे त्याच्यामध्ये मोठे-मोठे पीसेस ना राहायला नको. तुम्ही स्मॅशरनी करा किंवा हाताच्या साहाय्याने एकदम त्याचं असं सॉफ्ट तयार करून घ्यायचे म्हणजे त्याच्या टिक्क्या जे आहेत ते चांगल्या होतात. तर तुम्ही बघू शकता असा एकजीव त्याचा गोळा व्हायला पाहिजे. बघा किती छान असं सॉफ्ट हे झालेलं आहे. आता या बटाट्यामध्ये टाकायसाठी एक मसाला तयार करून घेऊ. पोहे खायच्या चमच्याने 2 चमचे धणे, 1 चमचा जिरं आणि 1 चमचा बडीशेप. पहिल्यांदा आपण हे मिक्सरला फिरवून घेऊ. तर तुम्ही बघू शकता अशी याची पावडर तयार झालेली आहे. अर्धा चमचा आमचूर पावडर, 1.5 इंची आल्याचे तुकडे ज्याची वरची सालं काढून घ्यायचे. तिखटवाल्या 4 हिरव्या मिरच्या छोट्या-मोठ्या आकाराच्या त्याचे पण हाताच्या साहाय्याने असे तुकडे करून घेऊ म्हणजे ते व्यवस्थित बारीक होतात. किंवा इथे तुम्ही मिरची बारीक चॉप करून पण टाकू शकता आणि याला आपण परत फिरवून घेऊ. हा तयार करून घेतलेला संपूर्ण मसाला आपण त्या बटाट्यामध्ये घालून घेऊ. 1 चमचा मीठ आणि 2 टेबलस्पून पोह्याची पावडर. तर इथे मी पोहे घेतले होते, अर्धा कप वगैरे पोहे घेतले होते आणि ते मिक्सरमध्ये चांगले बारीक करून घेतले. तर चांगले बारीक होऊ द्यायचे शक्य होईल तेवढं. चाळायची गरज नाही. थोडेसे रवाळ राहतातच ते. तर ते याच्यामध्ये टाकून घेऊ. ते बाइंडिंगसाठी पण आहे, पण एक छान मस्त क्रिस्प पण येतो त्याच्यामध्ये आणि त्याचा रंग पण छान असा गुलाबी येतो. तर इथे तुम्ही कॉर्नफ्लॉवर वापरू शकता किंवा ब्रेड मोस्टली वापरले जाते, पण ते मी ब्रेडच्या ऐवजी पोह्याचं पावडर टाकून घेतलेलं. तुम्हाला जे सोयीचं असेल ते तुम्ही घालू शकता. आता आपण हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि याचा चांगला गोळा तयार करून घेऊ. हळद घालायची विसरली होती, तर अर्धा चमचा हळद घालून घेऊ आणि तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने याचा गोळा तयार करायचा. खूप हार्ड गोळा नको, असा सॉफ्टच असायला पाहिजे. त्याच्यामुळे जे पावडर किंवा ब्रेड जे आहे मिक्सरमध्ये बारीक केलेली तुम्ही जेही टाकाल ना, तर ते त्या अंदाजाने त्याच्यामध्ये टाकायचं. इथे 2 चमचे पोह्याचं पावडर बरोबर झालेलं. आपले जे कांदे पोहे खायचे पोहे असतात ना, त्याची पावडर तयार करून घेतली होती. तुम्ही बघू शकता याची अशी प्रॉपर टिक्की तयार होत आहे. म्हणजे आपलं पिठाचं प्रमाण म्हणजे आपण जे पोह्याचं पीठ त्याच्यामध्ये टाकलं आहे ना, ते परफेक्ट आहे. आता आपण याला थोडंसं तेल लावून घेऊ, म्हणजे हे कशाला चिटकणार नाही आणि याच्या अशा टिक्क्या तयार करून घेऊ. तर थोडे-थोडे गोळे घ्यायचे आणि हातावरती तुम्ही पाहिजे थोडीशी तुम्हाला थिक पाहिजे असेल तर थोडं जास्त घ्यायचं आणि असं हाताच्या साहाय्याने ह्या टिक्क्या तयार करून घ्यायच्या. तर तुम्ही बघू शकता इथे 10 टिक्क्या तयार झालेल्या आणि चांगल्या मोठ्या आकाराच्या मी टिक्क्या करून घेतल्या. छोट्या-छोट्या पण नाही आहे. तर अशा एकदा बनवून ठेवल्या ना, तर मग तुम्ही कधी पण ते तेलामध्ये शॅलो फ्राय किंवा थोड्याशा तेलामध्ये त्या सोनेरी रंगाच्या होईपर्यंत फ्राय करू शकता. ह्या तुम्ही अशा तयार करून फ्रीजमध्ये पण ठेवून देऊ शकता. छान डब्यामध्ये एअरटाईट डब्यामध्ये ठेवून द्यायचं, पण फ्रीझरमध्ये ठेवायचं. फ्रीजमध्ये नका ठेवू आणि पाहिजे तेव्हा तुम्ही ते काढू शकता. पण चांगलं एअरटाईट याच्यामध्ये ते ठेवायचं. त्याला झाकण जे आहे त्याच्यामध्ये क्रिस्टलायझेशन व्हायला नको आणि तुम्ही पाहिजे तेव्हा ह्या तळू शकता. 8 दिवसपर्यंत ह्या चांगल्या राहतात. त्याहीपेक्षा चांगल्या राहील, पण 8 दिवसाच्या वरती नका वापरू. 8 दिवस ठीक आहे. वाटाण्याचा कुकर पूर्णपणे थंड झालेला आहे आणि आपण उघडून बघूया. तर तुम्ही बघू शकता आपले वाटाणे छान शिजले आहे. बघा हाताने दाबल्याबरोबर सहज दाबल्या जातात. तर इथपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचे. आता याचंच आपल्याला
रगडा तयार करायचा. तर रगडा म्हणजे त्याला रगडून रगडून जे आहे ना थोडंसं स्मॅश करायचं. तुम्ही चमच्याच्या साहाय्याने करा, स्मॅशरच्या साहाय्याने करा किंवा जी रवी असते ना घरामध्ये घुसळणी वरण घुसळायची त्याने पण तुम्ही करू शकता. आणि तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने त्याला रगडून घ्यायचं. म्हणजे काही वाटाण्याचे दाणे त्याच्यामध्ये राहतात, पण असं थोडासा घट्टसरपणा त्याला येतो. आणि या रगड्याला आपण सिंपल तडका देतो आहे. त्यासाठी 2 टेबलस्पून तेल कढईमध्ये घालून घ्यायचं आणि 1.5 चमचा मोहरी. मोहरीला चांगलं तडतडू द्यायचं. मोहरी तडतडली की 1.5 चमचा जिरं घालून घेऊ. जिऱ्यालाही चांगलं फुलू द्यायचं आणि त्याच्यामध्ये तिखटवाल्या 2 हिरव्या मिरच्या मध्ये कट करून घालून घेऊ आणि आपण हा रगडा आता त्याच्यामध्ये टाकून घेऊ. थोडंसं पाणी विसळून घालू, म्हणजे अर्धा ते पाऊण ग्लास पाणी याच्यामध्ये मी टाकलेलं आहे. आता याला छान एकदा आपण मिक्स करून घेऊ. आपण हा एकदम साधा तडका बनवला कारण आपण इथे टिक्की तयार केलेली आहे आणि चटणी तयार केलेला. आता मीठ घालून घेऊ. पाऊण चमचा मीठ टाकला कारण आपण ऑलरेडी जेव्हा बॉईल करायला ठेवलं होतं ना तेव्हाही मीठ घातलं होतं. आणि कन्सिस्टन्सी इथे तुम्हाला मॅनेज करायची आहे. असं तुम्हाला वाटलं की थोडंसं पातळ पाहिजे तर थोडं पाणी तुम्ही याच्यामध्ये घालून घ्यायचं. आता याला असा चांगला बॉईल आला की त्याच्यावरती झाकण ठेवून द्यायचं आणि एखादा मिनिट स्लिम वरती होऊ द्यायचं. 1 मिनिट झाला की लगेच बंद करून द्यायचा. हा रगडा तुम्ही मसालेवालाही करू शकता, म्हणजे याच्यामध्ये कांदा, लसूण, अद्रक पेस्ट टाकून, लाल मिरची पावडर टाकून पण तयार करू शकता. म्हणजे तुम्हाला जर फक्त रगडा चाट तयार करायची असेल ना तर असा मसालेवाला रगडा तुम्ही तयार करून घ्या. सर्वात शेवटी आपण आता पॅटी तयार करून घेऊ. तुम्ही आधी करू शकता पण शेवटी करून घ्या, म्हणजे सगळंच कसं आपला रगडाही गरम असतो आणि पॅटी गरम असते, तर गरम गरम खायला मजा येते. त्यासाठी खोलगट तवा घेऊन घ्या आणि त्याच्यामध्ये मी 5-6 टेबलस्पून तेल घालून घेतलेलं. आपण पॅटी आधीच तयार करून घेतल्या होत्या, तर तुमच्या तव्याच्या आकारानुसार त्याच्यामध्ये तुम्ही पॅटी टाकून घ्यायच्या. तर मी इथे 4 पॅटी टाकलेल्या आहे. तर त्याचा ना थोडासा मधला पोर्शन खोलगट झालेला आहे, त्याच्यामुळे तेल मध्ये येऊन जातं. त्याच्यामुळे मी एक पॅटी जिथे तेल जास्त जमा होते ना तिथे आणत आहे. म्हणजे आपल्याला कसं दोन्ही बाजूनी छान सोनेरी रंगाच्या त्या शिजवून घ्यायच्या आहे. तर तुम्ही यापेक्षा कमी पण तेल याच्यामध्ये टाकू शकता. आधी चमचा तेल घालून पण तुम्ही एक पॅटी इथे अशा पद्धतीने तयार करू शकता. आता आपण याला दोन्ही बाजूनी उलट-पलट करून छान सोनेरी रंग येईपर्यंत, थोड्याशा खरपूस होईपर्यंत शिजवून घेऊ. तर एक झाली की बाजूला करून घ्यायची, मग परत ती मध्यभागी आणायची. कारण मध्यभागी काय आहे ना हीट चांगली लागते, त्याच्यामुळे ती मध्यभागीची झाली की एक झाली की ती काढून घ्यायची, मग परत तिथे दुसरी आणून ठेवायची, तिला पूर्ण होऊ द्यायची. आणि अशा खूप जास्त जर ठेवून घेतल्या असत्या ना इथे तर आपल्याला फिरवायला त्रास गेला असता. अजूनही 2 याच्यामध्ये बसल्या असत्या, पण उलट-पलट करायच्या वेळेस आपल्याला त्रास जातो. म्हणून मी अशा 4च करून घेतल्या आणि पॅटी पण थोड्या मोठ्या आहेत. तर तुम्ही बघू शकता मी सारखं खालीवर याला करत आहे. तर अशा पद्धतीनेच आपल्याला सगळ्या पॅटी तयार करून घ्यायच्या. तुम्हाला वाटलं तर तुम्ही अजून त्याच्यामध्ये तेल घालून घ्यायचं. आता बघू शकता ही जी पहिली पॅटी आहे ना आपली ती तयार झालेली आहे. म्हणजे या बाजूनी बघा छान त्याला गोल्डन कलर आलेला आहे. आता मध्यभागी मी ती दुसरी घेऊन घेतली आणि अशा पद्धतीने आपण सगळ्याच पॅटी तयार करून घेऊ. ज्या पॅटी तयार झालेल्या आहेत त्या काढून घ्यायच्या आणि जे व्हायच्या आहेत अशा पद्धतीने करून घ्यायच्या. बघा ही तयार झालेली आहे. आता मी ही बाजूला करून घेते आणि तिथे ही नवीन पॅटी ठेवून देते. इथे आपल्या सर्व पॅटीज तयार आहे. बघू शकता तुम्ही दोन्हीही बाजूनी छान गोल्डन रंगाच्या त्या झालेल्या आहेत आणि आतून मस्त सॉफ्ट आहे. आता अशा ह्या गरमागरम पॅटी आणि आपलं बाकीचंही सगळं रेडी आहे. आपण आता रगडा पॅटीज चाट तयार करून घेऊ आणि तुम्ही बघू शकता हाताने दाबल्यानंतर त्या सहज अशा दाबल्या जातात. त्यासाठी एका डिशमध्ये थोडीशी खोलगट डिश घ्यायची, पॅटी ठेवून घ्यायच्या. तुम्ही 1, 2, 3 ठेवू शकता पाहिजे तशा. तुम्ही इथे 2 पॅटी ठेवून घेतल्या. छान त्याच्यावरती रगडा टाकून घ्यायचा. तुम्ही बघू शकता किती परफेक्ट आपला रगडा झालेला आहे. आणि थोडंसं जास्त टाकून घ्यायचा रगडा, म्हणजे तुम्हाला पाहिजे असेल ना तर तुम्ही त्या पॅटीवरती रगडा, चटण्या वगैरे आहेत ते अजून टाकू शकता. चिंचेची चटणी, हिरवी चटणी, त्याच्यावरती अगदी बारीक कापून घेतलेला कांदा. तुम्हाला हे जे तुम्हाला किती पाहिजे ना त्यानुसार तुम्ही हे टाकू शकता. छान बारीक शेव, एकदम बारीक फाईनवाली शेव येते ना ती शेव, आणि वरून मस्त डाळिंबाचे दाणे. म्हणजे इतकी अप्रतिम चव येते ना याची. आणि तुम्ही बघू शकता केवढं टेम्पटिंग दिसते हे चाट, म्हणजे अक्षरशः तोंडाला पाणी सुटतं. अजून एक, तुमचं हे सगळं साहित्य तयार असेल ना तर तुम्ही पॅटी न करताही फक्त रगडा चाट पण तयार करू शकता. किंवा तुमच्याकडे जर पापडी असेल तर तुम्ही पापडी चाट पण तयार करू शकता. फक्त एक काम राहिलं आणि ते म्हणजे खायचं. तर बघा सहज चमच्याने तुटते आहे आणि चमच्यामध्ये ते आहाहा! अप्रतिम झाली आहे, चवीला तोड नाही आणि सगळे इतके खुश झाले ना, वाह! क्या बात है! आणि तुम्ही जर ही संपूर्ण चाटची रेसिपी बघितली असेल ना तर हेल्दी रेसिपी आहे. त्याच्यामुळे महिन्यातून एकदा दोनदा घरी बनवून चाट खायला काहीच हरकत नाही. आणि तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर लाईक शेअर करायला विसरू नका. परत भेटूया अशाच एका छानशा रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.